विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येत्या 21 तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा ऐलाने जंग पुकारला आहे। महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। आजवर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला, असंही ते म्हणाले। राहुल कराडे, राजेंद्र गिड्डे, अजित कुमार संघवे आदींनीही मागण्यांचा उहापोह करत आंदोलनामागील उद्देश विशद केला। मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनने घेतली आहे। तर त्याचा लाभ 20-30 म्हणजे कर्मचाऱ्यांना 10 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर एक पहिली 12 वर्ष प्रमोशन नाही मिळालं तर ते पदोन्नतीचा वरच्या वेतन श्रेणीचा लाभ मिळतो। तो 12 वर्ष होता। 10 वर्षाचा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये डायरेक्ट जे आहेत ना त्यांना 10-20-30 त्यांना मिळालेलं आहे, पण महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना अजून मिळालेलं नाहीये। शासकीय कर्मचाऱ्यांना 2019 मध्ये हा लाभ मिळालेला आहे, शासकीय कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळालेला नाही। पूर्वी 2 लाभ होते, ते 3 लाभ त्यांनी केलेले, 10, 20, 30 असं। पूर्वी 12 आणि 24 असे 2च होते। आता याची जे जिथे सेम रेट मध्ये द्यायचं काय तर चालू ते थोडं मागे होते थोडं जे काहीतरी काही घरी कर आणि तिथे एवढा हे आहे की टेबलला ठेवल्याशिवाय पुढे कागदच जात नाही। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।